नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, शासनाची लगबग सुरू झालेली आहे. पोलीस डिपार्टमेंट रेडी आहे. तुम्ही रेडी आहात का भरतीसाठी? विद्यार्थी मित्रांनो, 100% काय विद्यार्थी मित्रांनो, 101% भरती ही निघणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि सूत्रांच्या माहितीनुसार भरतीची जाहिरात ही विद्यार्थी मित्रांनो याच महिन्यात पडण्याची दाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो. जिल्ह्यानुसार जागासुद्धा या प्रसिद्ध झालेल्या आहे आणि अशाच प्रकारे एका जिल्ह्याची जाहिरात किती जागेसाठी येणार आहे, संपूर्ण कास्टनुसार, संपूर्ण चालक आणि शिपाई या दोन्ही पदांसाठी किती जागा रिक्त आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. संपूर्ण माहिती ही अधिकृत आहे विद्यार्थी मित्रांनो. सर्व तयारीसाठी विद्यार्थ्यांनी ग्राउंड भरलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. तयारीसाठी विद्यार्थी सज्ज झालेले आहेत. तुम्ही सुद्धा अजूनपर्यंत तयारी सुरू केली नसेल तर आत्ताच तयारी सुरू करून द्या. संकेतस्थळसुद्धा लवकरच सुरू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. एका पेपरमध्ये सुद्धा ही बातमी आलेली आहे की संकेतस्थळ सुरू झालेले आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, आपण चेक केले असता संकेतस्थळ सुरू झालेले नाही आहे, कारण की आपण जे बातमी देतो ते विद्यार्थी मित्रांनो खरी बातमी देत असतो. तर चला विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्याच्या जागा आलेल्या आहे, कोणत्या जिल्ह्याच्या चालकच्या शिपायाच्या आलेल्या आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. त्याआधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, कारण की तिथे आपण फ्रीमध्ये सराव पेपर देत असतो पोलीस भरतीसाठी. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस शिपाई या पदासाठी जालना इथे किती रिक्त जागा आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे मंजूर पदे, पोलीस शिपाई हजर पदे, पोना म्हणजे पोलीस नाईक हजर पदे, एकूण हजर पदे आणि दिनांक 31/12/2023 पर्यंत रिक्त झालेली पदे. ठीक आहे. त्यानंतर स्वीकृती दिलेली परंतु हजर न झालेली निव्वळ रिक्त पदे, अनुकंपाकरिता 20%, राज्य राखीव पोलीस बलमधून म्हणजे SRPFमधून बदली झालेले म्हणजे बदली होऊन आलेले करिता 10%, एकूण आणि पोलीस भरतीकरिता उपलब्ध होणारी पदे म्हणजे पोलीस भरतीसाठी उपलब्ध होणारी पदे इथे आणि रिक्त होणारी पदे आपण इथे बघणार आहोत. तर पहा, इथे जर बघायला गेलो तर 31/12/2023 पर्यंत रिक्त झालेली पदे जर बघायला गेलो तर पोलीस शिपाई या पदासाठी एकूण 163 जागा आहे. खुल्यासाठी 69, OBCसाठी 34, SCसाठी 20, अजसाठी 3, विजा असाठी 2, भज बसाठी 8, भज कसाठी 12, भज डसाठी 6, विमा प्रसाठी 3 आणि EWSसाठी एकूण 6 जागा आहेत. त्यानंतर बघा, पोलीस भरतीकरिता उपलब्ध होणारी पदे 12, SCसाठी, STसाठी 2. त्यानंतर डायरेक्ट आपण टोटल बघूया तर 72 पदे ही इथे दाखवण्यात आलेली आहे. त्यानंतर चालकसाठी बघूया तर बघा, जालनासाठी चालकसाठी पदे जर बघायला गेलो विद्यार्थी मित्रांनो तर अजसाठी तर पहा, अजसाठी म्हणजे SCसाठी 3, STसाठी 2, VJAसाठी 1, भज बसाठी 1, भज कसाठी 1, भज टासाठी 0, विमा प्रसाठी 0, इमवसाठी 4, EWSसाठी 1, खुलासाठी 10 आणि एकूण जागा आहेत 23. तर विद्यार्थी मित्रांनो, जालनासाठी ही अपडेट होती. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर आपण व्यवस्थित तुम्हाला सांगितलेली आहे आणि ते पण सर्वात आधी सांगितलेली आहे. तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.